वेलकम टू दिस क्लास. आजच्या प्रोजेक्टाईल मोशनच्या या लेक्चरमध्ये आपण प्रोजेक्शन ऑन इन्क्लाइन प्लेन हा कन्सेप्ट स्टडी करणार आहे. सो लेट मी स्टार्ट. ओके. सो या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे प्रोजेक्शन ऑन इन्क्लाइन प्लेन. बघा, व्यवस्थित समजावून घ्या कन्सेप्ट. कन्सेप्ट दिसत जरी डिफिकल्ट किंवा कॉम्प्लेक्स असला तरी इट्स व्हेरी इझी कन्सेप्ट, जर तुम्ही प्रॉपरली अंडरस्टँड करून घेतला तरच, अदरवाईज नाही. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. समजा आपल्याकडं एक असं इन्क्लाइंड प्लेन आहे. लेट्स से हे आपल्याकडे असं इन्क्लाइंड प्लेन आहे की ज्या प्लेननं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल जो आहे, समजा हे हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे. सो सो लेट्स कॉल हा, हे इन्क्लाइंड प्लेन आहे आपलं. सो दिस इज इन्क्लाइंड प्लेन. ठीक आहे. सो या इन्क्लाइन प्लेननं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला जो अँगल आहे, लेट्स कॉल दिस अँगल अल्फा. सो दिस इज अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ प्लेन विथ हॉरिझॉन्टल. सो दिस इज हॉरिझॉन्टल डायरेक्शन. दिस इज हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ग्रॅव्हिटी ऑब्व्हियसली असणार आहे आणि ती व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे. ठीक आहे. ओके फाईन. आता आपण काय केलं की या पॉइंट पासून, समजा याला आपण ओरिजिन म्हटलं ओ, या ओरिजिन पासून सर्टन व्हेलॉसिटीनं असं इकडं विथ सर्टन व्हेलॉसिटी यू, बाय मेकिंग अँगल थीटा, थीटा विथ इन्क्लाइन प्लेन. सो इथं थीटा जो आहे तो अँगल ऑफ प्रोजेक्शन, अँगल ऑफ प्रोजेक्शन विथ इन्क्लाइंड प्लेन आहे, विथ हॉरिझॉन्टल नाही, विथ इन्क्लाइंड प्लेन आहे. असा जर आपण ऑब्जेक्ट थ्रो केला तर ऑब्जेक्ट काय करेल, असा वर जाईल 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 सर्टन मॅक्सिमम हाईटला येऊन असा 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 मे बी इकडे इकडे असा कुठतरी पडेल. ठीक आहे. सो समजा लेट्स कॉल दिस पॉइंट ॲज युजल नोटेशननुसार आपण हा पॉइंट बी म्हटलं. हा फाईन. सो आता आपला ऑब्जेक्ट थ्रो केला आपण फ्रॉम पॉइंट ओ विथ वेलॉसिटी यू, मेकिंग अँगल थिटा विथ इन्क्लाइन प्लेन, आणि या इन्क्लाइन प्लेनचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन अल्फा आहे विथ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. आणि हा या इन्क्लाइन प्लेनवर बी या पॉइंटला जाऊन स्ट्राईक करतोय. ओके. सो आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे मी सांगणार आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काय सांगतोय बघा, आपल्याला नेहमी प्रोजेक्टाईल मोशन स्टडी करत असताना त्या प्रोजेक्टाईल मोशनला दोन डायरेक्शन मध्ये स्प्लिट करायचं आहे. त्यातली एक डायरेक्शन जी असते ती अलॉंग द प्लेन ऑफ इन्क्लिनेशन. अलॉंग द प्लेन ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे ज्या प्लेनवर तुम्ही ज्या प्लेनवर तुम्ही प्रोजेक्टाईल मोशन कन्सिडर केलेली आहे ते प्लेन. म्हणजे मी ऑब्जेक्ट थ्रो करून पुन्हा कलेक्ट कुठल्या प्लेनवर करणार आहे, हे इन्क्लाइन प्लेन. सो या इन्क्लाइन प्लेनच्या अलॉंगची डायरेक्शन ही जनरली आपण एक्स डायरेक्शन घेतो. ही जनरली आपण काय डायरेक्शन घेतो, एक्स डायरेक्शन. सो इथं लिहितो मी एक्स डायरेक्शन जी आहे. सो एक्स डायरेक्शन इज अलॉंग इन्क्लाइंड प्लेन, अलॉंग इन्क्लाइंड प्लेन. सो एक डायरेक्शन ही अलॉंग इन्क्लाइंड प्लेन असणार आहे, आणि दुसरी डायरेक्शन जी असणार आहे ज्याला आपण वाय डायरेक्शन म्हणणार आहे ती ऑब्विसली परपॅन्डिक्युलर टू इन्क्लाइन प्लेन, परपॅन्डिक्युलर टू इन्क्लाइन प्लेन. मग आपण इथं दाखवू ती डायरेक्शन. सो इथून एक्स ऍक्सिसला ऑब्विसली वाय तुमचा असणार आहे, तो कसा असणार आहे, परपॅन्डिक्युलर असणार आहे. सो लेट्स कॉल ही जी डायरेक्शन आहे जी एक्सला परपॅन्डिक्युलर आहे ही वाय डायरेक्शन आहे. येते का लक्षात बघा. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय दाखवले आपण, ज्या प्लेनवर आपण स्टडी करतोय प्रोजेक्टाईल मोशन त्याच्या अलॉंगची डायरेक्शन आपण एक्स न डिनोट केली, आणि दुसरी त्याला परपॅन्डिक्युलर वाय न डिनोट केली. आता इथं महत्वाचं काय बघा, तर आपली जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असतंय ते नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड असतंय. पण आपले जे दोन डायरेक्शन्स आपण घेतलेत ही व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये नाहीच आहेत, त्या तिरक्या डायरेक्शन्स आहेत एक्स आणि वाय. सो इथं काय महत्वाचं आहे, इथं आपल्याला या जी ला, हा जो जी आहे तुमचा, या जी चे कंपोनंट्स कन्सिडर करणं गरजेचं आहे. कंपोनंट्स म्हणजे काय बघा, हा तुमचा असा होता इकडं जी. ठीक आहे. हम्म. हा हा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जी होता, आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला या जी चे कंपोनंट्स घ्यावे लागणार आहेत, कारण आपल्याला दोन डायरेक्शन ज्या कन्सिडर केल्या त्यातली एक डायरेक्शन मी इथे ड्रॉ करतो तुमच्या समोर असं. एक डायरेक्शन ही अशी आहे. ठीक आहे. एक डायरेक्शनच्या अलॉंग घ्यायचा आहे आणि दुसरा असा.
त्याला परपॅन्डिक्युलर डायरेक्शन मध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. ओके फाईन. सो इथं जर मी हॉरिझॉन्टल डायरेक्शन मार्क केली अशी, ही हॉरिझॉन्टल डायरेक्शन हे आपलं इन्क्लाइंड प्लेन होतं. या इन्क्लाइंड प्लेननी हॉरिझॉन्टल बरोबर केला अँगल अल्फा होता. मग हा अँगल अल्फा म्हटल्यानंतर हा अँगल 90 मायनस अल्फा असणार. सो हा अँगल पुन्हा झाला अल्फा. सो या जी चे जर मी कंपोनंट्स घेतले, असा इकडं परपॅन्डिक्युलर टाकला हा कंपोनंट, आणि असा इकडं परपॅन्डिक्युलर टाकला तर हा कंपोनंट. सो हा कंपोनंट येणार आहे जी कॉस अल्फा, आणि हा कंपोनंट येणार आहे जी साइन अल्फा. सो हे सगळं हे समजणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. हे काय लिहिलेलं आहे मी, आपलं वर्टिकल सॉरी आपलं जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, जे ऍक्च्युअल प्रोजेक्टाईल मोशन मधलं ऍक्सलरेशन असणार ते नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असल्यामुळं, आणि आपल्या डायरेक्शन्स एक्स आणि वाय या इन्क्लाइन प्लेन आणि त्याला परपॅन्डिक्युलर असल्यामुळं आपण या जी चे दोन त्या डायरेक्शन मधले कंपोनंट घेतलेले आहेत. सो इथं महत्वाचं मी काय लिहितोय बघा, पुन्हा जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे ती लिहितो. आता मी सुरुवातीला यू एक्स. व्हॉट इज यू एक्स? यू इनिशियल व्हेलॉसिटी, त्याचा एक्स डायरेक्शन मधला कंपोनंट. जर आता तुम्ही याला बघितलं, यू दिसतोय तुम्हाला, अँगल थिटा जो दिसतोय तो एक्स बरोबरचाच आहे. सो हा कंपोनंट येणार तुमचा यू कॉस थिटा. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह घेणं, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हा जर कंपोनंट बघितलात तर हा कंपोनंट अलॉंग, इथं लिहितो मी, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, सॉरी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. सो याला मी कन्सिडर करताना पॉझिटिव्ह कन्सिडर करणार. सो मी इथं फक्त यू कॉस थिटा लिहिलं. सो यू वाय लिहितो मी आता, यू वाय. हा यू वाय काय असणार आहे, ऑब्व्हियसली यू साइन थिटा असणार आहे. पण अगेन त्याला प्लस साइन द्यायचं का मायनस हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. हा जर बघितलात तुम्ही तर हा याचा यू वाय कंपोनंट बघितला, यू साइन थिटा हा असा वर येणार, म्हणजे अलॉंग पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन. आणि पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन आहे म्हणजे याला पण मी घेताना कसा घेणार, पॉझिटिव्ह. सो इथं मी पॉझिटिव्ह साइन ठेवलेलं आहे. ठीक आहे. हे झाले इनिशियल व्हेलॉसिटीचे कंपोनंट. स्वतः मला अतिशय इम्पॉर्टंट लिहायचं आहे ऍक्सलरेशनचा एक्स डायरेक्शन मधला कंपोनंट. आता एक्स डायरेक्शन, ही जी डायरेक्शन दिसते तुम्हाला, ही डायरेक्शन एक्स डायरेक्शन आहे, आणि ही जी डायरेक्शन आहे ती वाय डायरेक्शन आहे, कारण हे इन्क्लाइन प्लेन आहे, हे त्याला असं असं हे त्याला परपॅन्डिक्युलर आहे. सो एक्स डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन असतंच कुठलं, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. पण फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली म्हणा, आपण ज्या दोन डायरेक्शन घेतलेत एक्स आणि वाय, या व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल नाहीये, त्या तिरक्या आहेत. इन्क्लिनेशन आहे त्यांचं काहीतरी. मग आपल्याला या जी ला त्यांच्या अलॉंग स्प्लिट केला, आपण त्याचे कंपोनंट्स घेतले. तर काय लक्षात आलं आपल्या, एक्स डायरेक्शन मध्ये सुद्धा कंपोनंट आहे. कुठला आहे तो बघा, मी तर लिहितो एक्स डायरेक्शन मधला कंपोनंट जी साइन अल्फा आहे. पण त्याची जर डायरेक्शन बघितलात तर ती अलॉंग निगेटिव्ह एक्स डायरेक्शन आहे. दिसते का बघा, कारण एक्स ऍक्सिस तुमचा असा वर आहे, अबव अप द इन्क्लाइन प्लेन आहे, आणि तुमचा जीचा कंपोनंट डाऊन द इन्क्लाइन प्लेन आलेला आहे. सो निगेटिव्ह एक्स डायरेक्शन आहे म्हटल्यानंतर याला निगेटिव्ह घ्यायला पाहिजे. सो इथं मायनस साइन लिहायला विसरायचं नाही. सो ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन हे मायनस जी साइन अल्फा झालं. आणि ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन जर बघितलं तर वाय कंपोनंट हा तुमचा अलॉंग वाय वाला जो आहे तो जी कॉस अल्फा आहे. पण त्याची सुद्धा जर डायरेक्शन बघितलं तर ती अलॉंग निगेटिव्ह वाय डायरेक्शन आहे, किंवा वाय ऍक्सिस म्हणू आपण. सो ह्याला सुद्धा निगेटिव्ह कन्सिडर करणं गरजेचं आहे. सो इथं सुद्धा मायनस साइन देणं गरजेचं आहे. सो हे जे डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे मोशनचं, जर तुम्हाला हे प्रॉपरली अंडरस्टँड झालं, यू आर डन. पुन्हा सांगतोय मी, हे जर तुम्हाला समजलं तर पुन्हा याच्या पुढचं जे अनालिसिस करणार आहे, दॅट इज नॉट अ न्यू स्टोरी, दॅट इज सेम ओल्ड स्टोरी. सो तुम्हाला फक्त काय करायचं आहे, मोशन एक्स आणि वाय मध्ये स्प्लिट करा अकॉर्डिंगली, अप्रोप्रिएटली एक्स आणि वाय डायरेक्शन पहिल्यांदा चूज करा. तुमचं ऍक्सलरेशन जी जे असतं त्याला त्या डायरेक्शन्स मध्ये कंपोनंट मध्ये स्प्लिट करा, अँड देन डू फर्दर अनालिसिस. आता मग ऑब्व्हियसली मी काय करणार, एकदा एक्स डायरेक्शन मधली मोशन, एकदा वाय डायरेक्शन मधली मोशन, अँड सेम स्टोरी कंटिन्यूज. ऑल राईट. सो आता इथंच जर आपण केअरफुली बघितलं तर समजा आता हा इथे एक पॉइंट असणार, हा हा पॉइंट, लेट्स कॉल दिस पॉइंट ए. या ए पॉइंटला जी वेलॉसिटी असणार आहे ही अशी टँजेन्शियल असणार ना, टँजेन्शियल इकडं, टँजेन्शियल अशी इकडं असणार आहे. सो ही वेलॉसिटी जी असणार आहे ती या एक्स डायरेक्शन मधली असणार आहे, या एक्स ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. आणि इथून जर अशी ही तिरकी हाईट कन्सिडर केली मी,
तिरकी हाईट जी कन्सिडर केलेली आहे ही कुणाला पॅरलल आहे? वाय ऍक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे एक्स ऍक्सिसला ही परपेंडिक्युलर आहे. सो ही हाईट ही आपली मॅक्सिमम हाईट. सो इथं या ए पॉइंटची हाईट मोजताना आपण ग्राउंड पासून मोजणार नाही. आय रिपीट, हा जो ए पॉइंट मी ड्रॉ केलेला आहे, हा ए पॉइंट, या ए पॉइंटची आपण हाईट मोजताना इन्क्लाइंड प्लेन पासून मोजणार आहे, ग्राउंड पासून मोजणार नाही. कारण ग्राउंड आपलं इथं आहे, हॉरिझॉन्टल हे आपलं ग्राउंड आहे. सो हाईट मेजर करताना आपण कुठनं मेजर करायचे आहे? फ्रॉम इन्क्लाइंड प्लेन. सो हाईट मेजर करताना जिथून मेजर करतात त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये मेजर करायचे असते. सो इथं परपेंडिक्युलर आहे इन्क्लाइंड प्लेनला. येतंय लक्षात? आणि असं म्हणू शकतो मग की इथून जर तुम्ही या पॉइंट पासून जर वर ऑब्झर्व केलं, तर इथून या ए पॉइंटची वायची कंपोनंटची, सॉरी वाय कोऑर्डिनेटची व्हॅल्यू जी आहे ती काय? मॅक्सिमम आहे. सो हा जो पॉइंट आहे ए, इट इज हॅव्हिंग मॅक्सिमम वाय. या पॉइंटला वाय ची व्हॅल्यू काय? मॅक्सिमम आहे. सो लेट मी राईट डाऊन समवेअर हिअर. समजा इथं असं लिहितो. काय लिहायचं आपल्याला? ऍट पॉइंट ओ, ओरिजिनचे जर कोऑर्डिनेट्स बघितले तर तिथं तुमचे एक्स वाय ऍक्सिस मीट होतात 0 0. ठीक आहे. आता ए पॉइंट आणि बी पॉइंट बद्दल स्पेशालिटी काय बघा. आपण ए पॉइंट जर कन्सिडर केला, ए पॉइंटला तुम्ही जर बघितलं तर वाय इज मॅक्सिमम. ए पॉइंटला वाय इज मॅक्सिमम आहे. हे स्पेशल पॉइंट्स आहेत तुमच्या ट्रॅजेक्टरीवरचे. आणि जर बी पॉइंट ऑब्झर्व केला तर बी पॉइंटला इथं, इथं म्हणजे तुम्ही पुन्हा एक्स ऍक्सिसवर आलात ना, आणि एक्स ऍक्सिसवर आहे म्हणजे तुमचा वाय कोऑर्डिनेट काय असला पाहिजे? पुन्हा 0. आणि आता इथं तुम्ही याच्यामध्ये मॅक्सिमम समजा, हे मी जर हे याला लेट्स से आपण सी नाव दिलं, तर AC जे आहे, AC हे परपॅन्डिक्युलर टू OB आहे. तर या AC लाच आपण काय म्हणणार आहे? मॅक्सिमम हाईट. यालाच काय म्हणणार आहे आपण? मॅक्सिमम हाईट. आणि हे जे OB डिस्टन्स आहे, OB डिस्टन्स जिथून फेकलाय म्हणजे प्लेनवर फेकणार आहे, प्लेनवर कलेक्ट करताना प्लेनवर ओ पॉइंट पासून फेकल्यानंतर प्लेनवर ऑब्जेक्ट बी पॉइंटला येतो पुन्हा. सो हे जे OB डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अलॉंग इन्क्लाइन प्लेन आहे त्यालाच आपण काय म्हणतो? रेंज. हे डिस्टन्स अलॉंग इन्क्लाइंड प्लेन आहे. सो आपल्याला या सगळ्या गोष्टी डिराईव्ह करायच्या आहेत. पुन्हा टाइम ऑफ फ्लाईट काय असणार, मॅक्सिमम हाईट काय असणार, आणि रेंज काय असणार आहे. आलं लक्षात? सो त्यासाठी आता बघा वन बाय वन आपण जर मोशन्स कन्सिडर केल्या तर काय काय आपल्याला मिळत जातं ते आपण ऑब्झर्व करू. ठीक आहे. सर समजा आता मी पहिल्यांदा मोशन इन एक्स डायरेक्शन कन्सिडर केली. मोशन इन एक्स डायरेक्शन. सो आपल्याकडे आहे ऑलरेडी यू एक्स हॉरिझॉन्टल, सॉरी एक्स डायरेक्शन मधला कंपोनंट कॉस थिटा. ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन आहे आपलं -g साइन अल्फा. इकडे आपण पॅरलली मोशन कन्सिडर करू वाय डायरेक्शन मध्ये. मोशन इन वाय डायरेक्शन. सो मोशन इन वाय डायरेक्शन साठी इनिशियल व्हेलॉसिटीचा कंपोनंट आहे यू साइन थिटा. ऍक्सलरेशनचा वाय डायरेक्शन मधला कंपोनंट आहे -g कॉस अल्फा. सो जर आता मी इक्वेशन ऑफ मोशन्स लिहिले यांचे, इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे सेकंड इक्वेशन जर लिहिलं, काय सेकंड इक्वेशन? Sx इक्वल टू UX t प्लस हाफ AX t². सिमिलरली इकडं Sy इक्वल्स टू UYt प्लस हाफ AY t². तर Sx म्हणजे काय? एक्स डायरेक्शन मधली डिस्प्लेसमेंट. आपण प्रोजेक्शन ओरिजिन पासून केलंय. सो एक्स डायरेक्शन मधली डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट इक्वल्स टू काय मिळणार बघा? यू कॉस थिटा मल्टिप्लाइड बाय टी मायनस हाफ जी साइन अल्फा मल्टिप्लाइड बाय t². आणि इकडं सिमिलरली वाय डायरेक्शन मधलं डिस्प्लेसमेंट म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय मिळणार आपल्याला? यू साइन थिटा इंटू टी मायनस हाफ जी कॉस अल्फा इंटू t². ठीक आहे. आता आपल्याला काय काय अनालिसिस करता येतं ते आपण बघूया. ओके, ऑल राईट. आपण काय म्हटलं? आपण असं म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे की हा जो टाइम ऑफ फ्लाइट आहे, लेट्स गो बॅक टू दिस डायग्राम. ओ पॉइंट पासून प्रोजेक्टाईल फेकला तुम्ही, बरोबर? तो असा वर ट्रॅव्हल करत ए ला पोहोचला आणि पुन्हा त्या प्लेनवर येण्यासाठी त्याला बी पॉइंटला स्ट्राईक करावं लागलं. सो ओ टू बी ही जी मोशन आहे याच्यामध्ये लागलेला जो टाइम आहे त्याला तुम्ही टाइम ऑफ फ्लाईट म्हणणार ना. सो इथं मी लिहितो टाइम ऑफ फ्लाईट फाइंड आउट करण्यासाठी मी इथं फाइंड आउट करूया आपण टाइम ऑफ फ्लाईट. सो टाइम ऑफ फ्लाईट
हा कुठला टाइम आहे नेमका ज्याला तुम्ही टी न डिनोट केलेला आहे? दिस इज टाइम टेकन टू गो फ्रॉम ओ टू बी. आणि हा आपल्याला शोधून काढायचा आहे. मग जर मी ही मोशन वापरली तर बघा, आपल्याला ओ पॉइंटला आणि बी पॉइंटला ऍट पॉइंट्स ओ अँड बी वाय ची जी व्हॅल्यू आहे, वाय कॉर्डिनेटची ती व्हॅल्यू किती आहे बघा? 0. पुन्हा बघा, मी त्या डायग्राम मध्ये जातोय. ओ ओरिजिनच आहे आणि बी तुमचा एक्स ऍक्सिस वर पॉइंट आहे. सो ओ आणि बी दोन्हीचे वाय कॉर्डिनेट्स काय असणार आहेत? 0. सो आपण चेक करू ना मग की वाय कॉर्डिनेट 0 कुठल्या कुठल्या टायमिंगला होतो, कारण वाय हे आपल्याला ऍज अ फंक्शन ऑफ टी इथं मिळालेलं आहे, आपल्याला वाय ऍज अ फंक्शन ऑफ टी. सो लेट्स चेक वाय 0 कधी होतो. सो दिस इम्प्लाइज व्हॉट? यू साइन थीटा टाइम्स टी मायनस हाफ जी कॉस अल्फा टाइम्स टी स्क्वेअर इक्वल्स टू 0. सो टी इक्वल टू 0 एक सोल्युशन असणार आहे, ऑब्व्हियसली क्वाड्रेटिक आहे त्यामुळं. आणि दुसरा असणार आहे टी इक्वल्स टू काय, तर बघा 2u साइन थिटा डिवायडेड बाय जी कॉस अल्फा. आणि हा जो टी इक्वल टू 0 वाला पॉइंट आहे, इनिशियल पॉइंट आहे ना, म्हणजे हा पॉइंट करस्पॉन्ड्स टू पॉइंट ओ. आणि हा जो नॉन झिरो टाइम आहे हा आफ्टर सर्टन टाइम टी, की ज्यावेळेस तो तुमचा पार्टिकल पुन्हा एक्स ऍक्सिस वर स्ट्राईक करेल, दॅट इज पॉइंट बी. आणि या दोघांच्यातला जो टाइम डिफरन्स आहे दॅट इज नथिंग बट युअर टाइम पिरियड. मग तुमचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय मिळाला बघा परत. सो लेट मी राईट दिस. तुमचा वाय कोऑर्डिनेट या दोन टायमिंगला 0 झाला असेल तर टाइम पिरियड इज जस्ट डिफरन्स बिटवीन दीज टाइम्स. सो काय येणार आहे? 2u साइन थिटा डिवायडेड बाय जी कॉस अल्फा. सो हा झाला तुमचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला. पण अगेन माझ्या पर्स्पेक्टिव्ह नुसार हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट नाहीये. फॉर्म्युला इम्पॉर्टंट कुठला आहे? जो मी पुढचा लिहिणार आहे तो. कुठला? आता जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर टाइम ऑफ फ्लाईट इक्वल्स टू यू साइन थिटा. बघा, यू साइन थिटा तुमचा काय आहे? यू साइन थिटा हा तुमचा वाय डायरेक्शन मधला कंपोनंट आहे. वाय डायरेक्शन परत काय आहे? वाय डायरेक्शन जी इनक्लाइन प्लेनला परपेंडिक्युलर आहे. वाय डायरेक्शन ही इनक्लाइन प्लेनला कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. सो इथं बघा, केअरफुली ऑब्झर्व करा, हा टू, हा यू साइन थिटा मी याला असं लिहिणार, यू परपेंडिक्युलर. व्हॉट इज यू परपेंडिक्युलर? यू परपेंडिक्युलर म्हणजे तुम्ही जे प्लेन कन्सिडर केलेलं आहे इन्क्लाइन प्लेन, ज्या प्लेनवर तुम्ही प्रोजेक्ट करताय त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये तुमच्या इनिशियल व्हेलॉसिटीचा कंपोनंट किती आहे तो म्हणजे यू परपेंडिक्युलर, आणि तो आपल्या केसमध्ये यू साइन थिटा आहे तो, डिवायडेड बाय जी कॉस अल्फा. काय आहे? जी कॉस अल्फा जर पुन्हा बघितलं तुम्ही तर जी कॉस अल्फा बघा काय आहे? ए वाय. ए वाय म्हणजे वाय डायरेक्शन मध्ये तुमच्या ऍक्सलरेशनचं मॅग्निट्यूड आहे ते. वाय डायरेक्शन कुठली आहे? डायरेक्शन अगेन परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन प्लेन. मग मी याला पण असं लिहू शकतो ना. याला कसं लिहिणार? जी परपेंडिक्युलर. सो जी परपेंडिक्युलर म्हणजेच काय? जी चा ऍक्सलरेशन ड्यू टू चा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा कंपोनंट कुठल्या डायरेक्शन मध्ये? परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन प्लेन. अँड फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू दिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो टाइम ऑफ फ्लाईटचा, कारण हा तुम्ही युनिव्हर्सली म्हणजे युनिफॉर्मली तुम्ही, जर तुम्ही समजा प्युअरली व्हर्टिकल मोशन कन्सिडर केली तर यू परपॅन्डिक्युलर म्हणजे यूच असतो. सो टाइम ऑफ फ्लाईट वरून खाली येण्यासाठी, किंवा सॉरी वर जाऊन खाली येण्यासाठी लागलेला टाइम 2u/g असतो. किंवा हॉरिझॉन्टल ग्राउंडवरचं जर प्रोजेक्शन कन्सिडर केलं तर तो सिम्पली 2u परपॅन्डिक्युलर, तिथं सुद्धा यू परपॅन्डिक्युलर हे यू साइन थिटाच असतं. पण जी परपॅन्डिक्युलर हा स्वतः जीच असतो. सो तिथं 2u साइन थिटा अपॉन जी फॉर्म्युला होतो. पण इथं आणखी थोडंसं काय झालेलं आहे मॉडिफिकेशन? यूचा परपेंडिक्युलर डायरेक्शन मधला कंपोनंट नो डाऊट यू साइन थिटा आहे, पण जीचा सुद्धा कंपोनंट आला, प्युअर जी आला नाही का, तर वाय डायरेक्शन ही आपली व्हर्टिकलला इन्क्लाइंड होती. सो इथे जीचा कंपोनंट आला आपला जी कॉस अल्फा. सो हा फॉर्म्युला आपल्यासाठी अतिशय जास्त महत्वाचा आहे. सो आपण टाइम ऑफ फ्लाईट आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. सो आपण टाइम ऑफ फ्लाईट काढलं. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॅक्सिमम हाईट. सो लेट्स कॅल्क्युलेट मॅक्सिमम हाईट. आता आपण फाइंड आउट करू मॅक्सिमम हाईट. मॅक्सिमम हाईट डिनोटेड बाय एच. आणि डायग्राम जर बघितलात तर इट इज मेजर्ड फ्रॉम, मॅक्सिमम हाईट ही मेजर्ड फ्रॉम इन्क्लाइन प्लेन. हाईट ही मोजायची आहे ती इन्क्लाइंड प्लेन पासून मोजायची आहे. दॅट इज इन्क्लाइंड प्लेन पासून म्हणजे अलॉंग वाय डायरेक्शन, अलॉंग वाय डायरेक्शन. देअरफोर असं लिहू शकतो की जी हाईट आहे ही वाय ची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे.
ही हाईट जी आहे ती आपण y ची काय लिहू शकतो, मॅक्सिमम व्हॅल्यू. लेट्स गो बॅक टू द स्लाइड, फर्स्ट स्लाइड. बघा, हे एच आहे, हे एच हाईट मी पुन्हा रिपीट करतोय. जी मॅक्सिमम हाईट जी मोजलेली आहे आपण किंवा जी फाइंड आउट करणार आहे ती इनक्लाइन प्लेन पासून मोजायची आहे. प्लेन पासून म्हणजे त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असली पाहिजे, आणि ती परपेंडिक्युलर डायरेक्शन म्हणजे वाय ची डायरेक्शन आहे. सो वाय डायरेक्शन मध्ये मॅक्सिमम हाईट म्हणजे वाय कोऑर्डिनेटची मॅक्सिमम व्हॅल्यू. आणि या स्लाइड मध्ये आपण इथं वायचा फंक्शनल फॉर्म इन टर्म्स ऑफ टाइम टी मिळवलेला आहे. सो वायची जर मला मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे असेल तर वायच्या मॅक्सिमम व्हॅल्यूसाठी डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टी हे किती असलं पाहिजे, 0. सो व्हॉट इट गिव्स, डी बाय डी टी ऑफ, आपण वाय ऑलरेडी काढलाय, वाय काढलाय आपण यू साइन थिटा टाइम्स टी मायनस हाफ जी कॉस अल्फा टाइम्स टी स्क्वेअर, याचं डेरिव्हेटिव्ह असलं पाहिजे 0. काय मिळते बघा कंडिशन, डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर यू साइन थिटा हे सगळे कॉन्स्टंट आहेत, मायनस हा 2 न मल्टिप्लाय झाला तर हा येणार आहे जी कॉस अल्फा टाइम्स टी इक्वल टू 0. सो हा आपल्याला देतो टाइम. टाइम काय दिला बघा यानं, यू साइन थिटा डिवायडेड बाय जी कॉस अल्फा. यावेळेस यावेळेस आपला जो वाय आहे तो काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. सो असं म्हणू शकतो आपण की इतक्या टाइम नंतर आपला वाय कोऑर्डिनेट म्हणजेच आपला ऑब्जेक्ट जो आहे तो मॅक्सिमम हाईट अचीव्ह करणार आहे विथ रिस्पेक्ट टू इन्क्लाइंड प्लेन. आणि जर हा टाइम ऑब्झर्व केलात तर हा टाइम म्हणजेच काय, दिस टाइम इज नथिंग बट हाफ ऑफ टाइम ऑफ फ्लाइट. कारण टाइम ऑफ फ्लाइट मगाशी झालं 2u साइन थिटा अपॉन जी कॉस अल्फा. सो हाफ टाइम ऑफ फ्लाइट मध्ये हा ऑब्जेक्ट मॅक्सिमम हाईट अचीव्ह करणार आहे. मग आपल्याला ती व्हॅल्यू पाहिजे ना, आपल्याला इंटरेस्ट एच मध्ये आहे. h equals to y max, and y max is nothing but y at a time t equals to हा जो मिळालेला आहे तो u sin theta अपॉन g cos अल्फा. व्हॅल्यू पुटअप करा कारण y चा इथं फॉर्म फॉर्म आहे माझ्याकडं, u sin theta इंटू टी, u sin theta डिवायडेड बाय g cos अल्फा मायनस हाफ g cos अल्फा मल्टीप्लाइड बाय टी चा स्क्वेअर यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन जी स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा. बापरे, सिंप्लिफाय करा त्याला, जी कॉस अल्फा, एक जी एक कॉस अल्फा. सो हाफ हे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन जी कॉस अल्फा आणि यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g कॉस अल्फा. सो लेट मी राइट दिस ॲज h इक्वल्स टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g कॉस अल्फा. सो आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला बघा, एच मॅक्सिमम हाईट अचीव्ड. सो ही जी आहे ती मॅक्सिमम हाईट अचीव्ड आहे. अगेन आय एम नॉट इंटरेस्टेड इन दिस फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला कुठला इम्पॉर्टंट आहे, अगेन ऑब्झर्व एच इक्वल्स टू यू साइन थिटा हा जो कंपोनंट असतो तो वाय डायरेक्शन मधला, जी डायरेक्शन इन्क्लाइन प्लेनला परपेंडिक्युलर आहे. सो आय कॅन राईट दिस एज यू परपेंडिक्युलरचा स्क्वेअर डिवायडेड बाय, अगेन टू कॉन्स्टंटच आहे आणि जी कॉस अल्फा हा वाय डायरेक्शन मधला ऍक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड आहे आणि वाय डायरेक्शन इज परपेंडिक्युलर डायरेक्शन टू इन्क्लाइन प्लेन. सो दिस इज जी परपेंडिक्युलर. आणि आपल्यासाठी हा फॉर्म्युला अतिशय जास्त महत्वाचा आहे कारण का हा आपण युनिफॉर्मली अप्लाय करू शकतो सगळीकडे. येतं लक्षात. सो अगेन प्युअरली व्हर्टिकल मोशन परफॉर्म केलात तुम्ही, यू स्क्वेअर बाय 2g ही हाईट असते आपल्याला माहिती आहे. हॉरिझॉन्टल प्लेनवर प्रोजेक्शन केलात तर यू परपेंडिक्युलर हा यू साइन थिटा असतो, तो हाईट असते यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2g, कारण जी परपेंडिक्युलर हा स्वतः जी असतो. पण तेच जर इन्क्लाइन प्लेन असेल तर फक्त या जी चा सुद्धा आपल्याला कंपोनंट घ्यावा लागणार आहे अलॉंग परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन प्लेन. सो आपण युनिफॉर्म स्टडी करतोय म्हणजे सगळीकडे सेम, म्हणजे आपण असं सेपरेटली लक्षात ठेवायची आपल्याला गरज पडणार नाही. पण सगळे फॉर्म्युले समजावून घेण्यापेक्षा आपण करतोय काय, प्रोसेस कुठली फॉलो करतोय हे तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे कळालं, काय कळालं की याच्यामध्ये ही जी डायग्राम आहे आपल्याला, ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये इथं ओ टू ए जाण्यासाठी लागलेला टाइम हा t/2 आहे या पोर्शन मध्ये, आणि या पोर्शन मध्ये लागलेला सुद्धा टाइम आपला t/2 आहे आणि टोटल आपली टाइम ऑफ फ्लाइट ओ टू बी असणार आहे ती टी असणार आहे, कॅपिटल टी. ऑल राईट, ज्याचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेला आहे. सो आता आपल्याला लास्ट डिस्कस करायचं आहे, दॅट इज रेंज. सो लेट्स फाइंड आउट रेंज. या इन्क्लाइन प्रोजेक्शन मध्ये रेंज काय असते. ओके, सो लेट्स कॅल्क्युलेट रेंज.
आर. आता रेंज म्हणजे नेमकं कुठलं डिस्टन्स? रेंज इज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. रेंज इज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड along the inclined plane. along inclined plane. सो along inclined plane म्हणजेच काय? ह्याचाच अर्थ काय? आर इक्वल्स टू आपल्याला ओबी हे डिस्टन्स आपल्याला शोधून काढायचं आहे. कारण डायग्राम मध्ये बघितलं असेल तुम्ही. डायग्राम मध्ये बघा, आय गो थ्रू डायग्राम. हे जे आहे ओ पासून बी जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे अलॉंग इन्क्लाइन प्लेन, ह्याला आपण रेंज म्हटलेलं आहे. सो रेंज काढण्यासाठी, ओबी डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला मोशन अलॉंग एक्स डायरेक्शन कन्सिडर करायलाच लागणार आहे. आणि ओ पासून बी पर्यंत जो टाइम लागलाय त्याला आपण टाइम ऑफ फ्लाईट म्हटलेला आहे. पण बी केअरफुल, आता या एक्स डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन प्रेझेंट आहे. हे ऍक्सलरेशन प्रेझेंट आहे का? तर जीचा कंपोनंट आलाय आणि तो निगेटिव्ह आहे हे लक्षात घ्या. एक्स डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. सो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतल्या तर पहिली गोष्ट मी काय लिहिणार आहे? मला मोशन कन्सिडर करावं लागणार ती ओ पासून बी पर्यंतची इन एक्स डायरेक्शन. ओ पासून बी पर्यंतची इन एक्स डायरेक्शन आपल्याला मोशन ही कन्सिडर करावी लागणार आहे. ओके फाईन, आम्ही करतो. ठीक आहे. पण या मोशन मध्ये जर केअरफुली बघितलं तर या मोशन मध्ये यू एक्स काय आहे? यू एक्स तुमचा आहे यू कॉस थिटा. ठीक आहे. आणि इथं ऍक्सलरेशन पण आहे, ते किती आहे? मायनस जी साइन अल्फा. आणि याच्यामध्ये जो टाइम आहे ओ पासून बी पर्यंत लागलेला टाइम, ह्याला तुम्ही टाइम ऑफ फ्लाईट म्हटलंय, जो तुम्ही ऑलरेडी काढलाय 2u sin θ अपॉन जी कॉस अल्फा. कुठली इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही, फायनल व्हेलॉसिटीची इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही, वापरू नका. आपल्याला डिस्टन्स काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे. सो आपल्याला हे काढायचं, डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन, ज्याला आपण रेंज म्हटलेलं आहे, हे काढायचं आहे. फायनल व्हेलॉसिटीची इन्फॉर्मेशन नाही ना, वापरू नका. सो लेट्स नॉट यूज इट. सो आपण दुसरं इक्वेशन वापरलं, एस एक्स इक्वल टू यू टी प्लस हाफ ए एक्स टी स्क्वेअर. हे जर वापरलं तर आपल्याला काय मिळतं हे आपण जरासं गो थ्रू करू आपण. ओके. ओके, सो आपण डिस्कस करू की आता ह्याच्यात या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर पुट केलं एस एक्स म्हणजेच काय? रेंज, जे आपल्याला फाइंड आउट करायचे, इक्वल्स टू यू एक्स यू कॉस थिटा मल्टीप्लाइड बाय टी इज टाइम ऑफ फ्लाइट विच इज इक्वल टू 2u sin θ डिवाइडेड बाय जी कॉस अल्फा. एक्स ची व्हॅल्यू मायनस आहे, सो लेट मी पुट मायनस साइन हिअर इट सेल्फ. सो मायनस हाफ एक्स जी साइन अल्फा इंटू टाइम ऑफ फ्लाईटचा टीचा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे? 4u² साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. आता बघा, सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. जी ला एक जी कॅन्सल. सो इथं बघा यू हे टू, इथं सिम्प्लिफाय करू. सो काय काय कॉमन येते बघा, देअर फोर लेट मी राईट आर इक्वल्स टू यू स्क्वेअर कॉमन दिसतंय बघा, कॉमन जे दिसते त्याला मी अंडरलाईन करतो. यू टू कॉमन दिसतंय, यू स्क्वेअर टू कॉमन दिसतंय. साइन थिटा कॉमन घेतला तरी यातला एक साइन थिटा राहणार. जी कॉमन आहे, इथं कॉस स्क्वेअर आहे पण इथं कॉस आहे, सो याला कॉस न मल्टिप्लाय करा, वर पण कॉस न मल्टिप्लाय करा, कॉमन येणार आहे 2u² साइन थिटा डिवायडेड बाय जी कॉस स्क्वेअर अल्फा. आणि आता ब्रॅकेटमध्ये काय येतं बघूया. सो यू स्क्वेअर गेलं कॉमन, टू गेलं, साइन थिटा गेला, तर कॉस थिटा आला. इथं कॉस स्क्वेअर केले त्यामुळे कॉस अल्फानं मल्टिप्लाय करायला लागलं, मध्ये साइन मायनस आहे. यू स्क्वेअर एक साइन गेलाय, तो साइन थिटा राहिलाय, हे सगळं गेलेलं आहे, सो इथं राहिलेलं आहे साइन थिटा इंटू साइन अल्फा. सो दिस इज रेंज. सो याला जर सिम्प्लिफाय करू मग ट्रिग्नॉमेट्रीचं नॉलेज वापरून, 2u² साइन थिटा इंटू हा फॉर्म्युला कशाचा आहे? कॉस ऑफ थीटा प्लस अल्फा डिवायडेड बाय जी कॉस स्क्वेअर अल्फा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर रेंज. लक्षात ठेवायचं नाही बरं, चुकून ही लक्षात ठेवायच्या भानगडीत पडायचं नाही. हे रिमेंबर करायचं नाहीये. लॉजिक एवढंच तुम्हाला स्ट्रॉंग करायचं आहे. स्प्लिट युअर मोशन इन एक्स वाय डायरेक्शन, टेक युअर जी चे कंपोनंट्स इन एक्स वाय डायरेक्शन प्रॉपरली अँड डू द फर्दर अनालिसिस. दॅट्स इट, संपला विषय. प्रोजेक्टाईल मोशन एवढ्या 4 स्टेटमेंटमध्ये आपण गुंडाळू शकतो. समजलं? सो इथं जरा केअरफुली ऑब्झर्व केलात आतापर्यंतचे जे एक्सप्रेशन, समजा आपल्याला
जे आपण प्रिव्हियस स्टडी केलेलं आहे हॉरिझॉन्टल वरचं प्रोजेक्शन ते आपल्याला ह्याच्यापासून मिळवायचं आहे. जर समजा इथं या इन्क्लाइंड प्लेनचं इन्क्लिनेशन झिरो असतं म्हणजे अल्फाची व्हॅल्यू झिरो असती तर हे प्लेन म्हणजे हॉरिझॉन्टल ग्राउंड मिळालं असतं आपल्याला आणि आपल्याला मग आधीचे रिझल्ट्स मिळायला पाहिजे होते ना. लेट्स चेक. यू कॉस थिटा अल्फाची व्हॅल्यू झिरो झाली असती तर साईन झिरो झिरो एक्स डायरेक्शन मधलं ऍक्सेलरेशन झिरो झालं असतं. कॉस झिरो वन वाय डायरेक्शन मधलं मायनस जी झालं असतं विच वॉज द अर्लियर केस. इथं जर बघितलं आपण टाइम ऑफ फ्लाईट टू यू साइन थिटा अपॉन जी कॉस झिरो वन सो टू यू साइन थिटा अपॉन जी जे आधी मिळालेलं आहे. मॅक्सिमम हाईट मध्ये चेक केलं असतात यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन टू जी कॉस झिरो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन टू जी जे आधी मिळालं होतं. आणि फायनली रेंजमध्ये जर चेक केलात तर टू यू स्क्वेअर साइन थिटा कॉस थिटा प्लस झिरो म्हणजे टू यू स्क्वेअर साइन थिटा कॉस थिटा अपॉन जी कॉस स्क्वेअर झिरो. सो टू साइन थिटा कॉस थिटा म्हणजे साइन टू थिटा झालं असतं यू स्क्वेअर साइन टू थिटा अपॉन जी मिळालं असतं. सो वी वर एबल टू रिट्रेस म्हणजे जे आधी डेरिवेशन केलं आहे ते आधीचं डेरिवेशन ॲज अ स्पेशल केस ऑफ दिस इन्क्लाइन प्रोजेक्शन विथ अल्फा इक्वल टू झिरो आपण मिळवू शकलो असतो. सो हे सगळे रिझल्ट आपले करेक्ट आहेत की आपण आधीची स्पेशल केस ही याच्यापासून मिळवू शकतो. सो याच्या पुढे जाऊन आपल्याला अनालिसिस काय करायचं आहे. आपल्याला जसं आपण म्हटलं ना की हा हे समजा मला जर हाईट मॅक्सिमम पाहिजे असेल ही जर हाईट मॅक्सिमम पाहिजे असेल तर हा अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असेल किती असावा. सो याच्यावरून लगेच कळते हो इथं मॅक्सिमम हाईट जर पाहिजे असेल तर मॅक्सिमम हाईटसाठी काय पाहिजे थीटाची व्हॅल्यू काय पाहिजे तुमची 90 कारण काय इथं यू जी अल्फा हे फिक्स असतील. सो साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 1 म्हणजेच मॅक्सिमम असायला पाहिजे कारण ती 1 पेक्षा जास्त असू शकत नाही. याचाच अर्थ थीटा किती असला पाहिजे थीटा असला पाहिजे पाय बाय टू. सो थीटा इक्वल टू पाय बाय टू म्हणजेच काय थीटा इक्वल टू पाय बाय टू म्हणजे तुम्ही असं प्रोजेक्ट करताना तुम्ही असं वाय डायरेक्शनच्या अलॉंग प्रोजेक्ट केला पाहिजे. हा थीटा तुम्ही मोजता इन्क्लाइंड प्लेन पासून मोजलाय 90 म्हणजे अलॉंग वाय आणि अलॉंग वाय फेकला तरच ही कारण हाईट मोजताना तुम्ही वायला पॅरलल मोजलेली आहे. सो जर वायच्या डायरेक्शन मध्ये फेकलात तरच तुम्हाला ही हाईट मॅक्सिमम मिळू शकते. सो डोंट गेट कन्फ्युज्ड. मॅक्सिमम हाईटसाठी व्हर्टिकली वर फेकावं लागतं दॅट्स ओके. पण या केसमध्ये जी मी हाईट मेजर केलेली आहे ती हॉरिझॉन्टल ग्राउंड पासून न करता आपलं जे इन्क्लाइन प्लेन ऑफ प्रोजेक्शन आहे त्या प्लेन ऑफ प्रोजेक्शन पासून केलेली आहे. त्यामुळं आपल्याला वाय डायरेक्शन मध्ये जर प्रोजेक्ट केला तरच मॅक्सिमम हाईट मिळणार आहे. आणि ती मग ऑब्व्हियसली तुम्ही काढू शकता की हो इथं काढू शकता ना ही साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 पुट केलीत की यू स्क्वेअर अपॉन टू जी कॉस अल्फा ती मॅक्सिमम हाईट अचीव्ड असणार आहे. पण मोर इंटरेस्टिंग इज व्हॉट रेंजची मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे आहे. सो आपल्याला याची मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता जर केअरफुल जर ऑब्झर्वेशन केलात आपल्याला काय पाहिजे याच्यावरून मॅक्सिमम रेंजसाठी आपल्याला काय लागतं बघा टू यू स्क्वेअर हे कॉन्स्टंट आहे जी कॉन्स्टंट आहे अँगल ऑफ इन्क्लिनेशन अल्फा कॉन्स्टंट आहे सो हे कॉन्स्टंट आहे. सो मॅक्सिमम रेंजसाठी आपल्याला साइन थिटा हे जे फंक्शन राहिलेलं आहे साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस अल्फा ह्याची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला मॅक्सिमम. याची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला मॅक्सिमम म्हणजे आपल्याला कुठलं पॅरामीटर चेंज करता येतं हा थीटा आपल्याकडे कंट्रोलेबल पॅरामीटर आहे. थीटा अशा पद्धतीनं चेंज करा सच दॅट वी गेट मॅक्सिमम रेंज कारण अल्फा पण फिक्स आहे. आणि आपल्याला कन्सेप्ट काय माहिती आहे एखाद्या फंक्शनची जर मला मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय लागतं झिरो. सो मॅक्सिमम रेंज कधी मिळणार मला मॅक्सिमम रेंज मिळण्यासाठी मला डेरिव्हेटिव्ह डी बाय आता हे जर फंक्शन बघितलं तर याच्यामध्ये व्हेरिएबल पॅरामीटर हा थीटा आहे. सो मला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा घ्यावं लागेल. कुणाचं घ्यावं लागेल ऑब्व्हियसली साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस अल्फा हे जर मी झिरो केलं तर या केसमध्ये जी मला रेंज मिळणार आहे ती रेंज असणार आहे मॅक्सिमम रेंज. सो लेट्स डू दिस कॅल्क्युलेशन. आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला मॅक्सिमम रेंजसाठी देअर फॉर आर मॅक्स कमा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा कोणाचं साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस अल्फाला असं लिहितो मी कॉस थीटा कॉस अल्फा मायनस साइन थीटा साइन अल्फा याचं डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला झिरो. सो असं लिहू शकता तुम्ही याला कसं लिहिता असं लिहा असं लिहितो मी डायरेक्ट लिहितो ठीक आहे स्टेप वाईज लिहितो मी. ओके सो डी बाय डी थीटा
ऑफ हे बघा, साइन थिटा इंटू कॉस थिटा याला असं लिहितो, साइन 2 थीटा डिवायडेड बाय 2 कॉस अल्फा. का आता साइन 2 थीटा 2 साइन थीटा कॉस थिटा असते, दॅट्स ओके, यू कॅन अंडरस्टँड. साइन साइन थिटा होणार आहे साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन अल्फा. सो हे किती असलं पाहिजे, 0. लेट्स डू द अनालिसिस. कॉस अल्फा तर कॉन्स्टंट वाली टर्म्स आहेत, साइन अल्फा कॉन्स्टंट वाले, यांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही. आणि तर साइन 2 थीटाचं डेरिव्हेटिव्ह येणार कॉस 2 थीटा इंटू 2 ला 2 कॅन्सल. सो आय गेट कॉस 2 थीटा कॉस अल्फा मायनस साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 साइन थिटा आणि साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. 2 साइन थिटा कॉस थिटा इज साइन 2 थीटा इंटू साइन अल्फा इक्वल्स टू 0. Therefore, what is this? Cos A cos B minus sin A sin B. So this is cos of 2 theta plus alpha equal to 0. So what I get here? 2 theta plus alpha equals to cos 90 असतं ना 0. So pi by 2. So याच्यावरून आपल्याला काय मिळालं? Therefore, theta equals to काय मिळालं तुम्हाला? Theta equals to pi by 4 minus alpha by 2. सो तुम्हाला कंडिशन मिळाली, म्हणजे तुमचा अँगल ऑफ प्रोजेक्शन जो आहे थिटा अलॉंग विथ इन्क्लाइंड प्लेन, तो इन्क्लाइंड प्लेन बरोबरचा अँगल ऑफ प्रोजेक्शन पाय बाय 4 मायनस अल्फा बाय 2 असेल तरच तुम्हाला रेंज मिळणार आहे, ती काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. सो यू गेट अ कंडिशन बेसिकली. आणि पुन्हा ऍज अ स्पेशल केस, जर समजा तुमचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन अल्फा 0 असता तर दॅट वॉज प्रोजेक्शन ऑन हॉरिझॉन्टल प्लेन, आणि अल्फा 0 असेल तर थिटाची व्हॅल्यू पाय बाय 4 45 डिग्री. 45 डिग्रीला रेंज मॅक्सिमम असते, हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ऑलराईट, म्हणजे आपण अगेन स्पेशल केस आपण याच्यापासून मिळवू शकतो. ठीक आहे. सो आपल्याला कंडिशन मिळाली मॅक्सिमम रेंजसाठी थिटाची व्हॅल्यू, अँगल ऑफ प्रोजेक्शनची व्हॅल्यू विथ इन्क्लाइंड प्लेन किती असावी लागते. पण अजून पण आपल्याला मॅक्सिमम रेंज असते किती हे मिळालं नाही ना. सो लेट्स फाइंड आउट द मॅक्सिमम रेंज. आपण आता मॅक्सिमम रेंज फाइंड आउट करू. ठीक आहे, मी इथंच फाइंड आउट करतोय, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन इथंच सोपं पडेल. ठीक आहे. सो असं लिहू शकतो आपण, रेंज जर मॅक्सिमम पाहिजे असेल तर तुम्हाला जो रेंजचा फॉर्म्युला मिळालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही थिटाची व्हॅल्यू पुट करा पाय बाय 4 मायनस अल्फा बाय 2. ओके, आम्ही करतो. ठीक आहे, इज इक्वल टू रेंजचा फॉर्म्युला काय मिळालेला आहे. रेंजचा फॉर्म्युला आपण इथं माग पाठ करायचं नाही अजिबात. 2u² साइन आणि हे कॉस आणि जी कॉस स्क्वेअर अल्फा. तुम्ही काय लिहितो बघा, हे तर मी बाजूलाच लिहितो, 2u² अपॉन जी कॉस स्क्वेअर अल्फा. सो 2u² अपॉन जी कॉस स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. आणि त्याला मल्टिप्लाय काय आहे, हे मल्टिप्लाय ना, ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलाय तुम्ही. ठीक आहे, हे ऍक्च्युली काय आहे, साइन थिटा, आणि ही जी टर्म आहे पूर्ण ब्रॅकेट मधली, ही ब्रॅकेट मधली टर्म होती तुमची कॉस ऑफ थिटा प्लस अल्फा. लिहूया आपण साइन थिटा. थिटा इज व्हॉट, पाय बाय 4 मायनस अल्फा बाय 2. आणि कॉस ऑफ थिटा प्लस अल्फा, थिटा याच्यामध्ये जर तुम्ही अल्फा ऍड केला तर इट इज पाय बाय 4 प्लस अल्फा बाय 2. ठीक आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, हे इंटू हे. आता जर केअरफुली ऑब्झर्व केलात, हा जर अँगल ऑब्झर्व केलात तर या अँगलला आपण असं लिहू शकतो, पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 मायनस अल्फा बाय 2. चेक. बघा हा अँगल जो लिहिलाय तो पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 आणि हे साईन होणार मायनस मायनस प्लस. सो हे काय झालं, कॉस पाय बाय 2 मायनस सम अँगल, आणि कॉस पाय बाय 2 मायनस थिटा इज साइन थिटा. सो याला मी असं लिहू शकतो, आर मॅक्स इज इक्वल टू 2u². इथं काय झालं बघा, या कॉसचं कन्व्हर्शन झालं साईन मध्ये, कारण का तर कॉस पाय बाय 2 मायनस थिटा झाला. सो हा झाला साइन पाय बाय 4. असं लिहितो मी पहिल्यांदा 2, हे साइन, हे हा अँगल ऑलरेडी होता पाय बाय 4 मायनस अल्फा बाय 2, आणि आणखी जो दुसरा होता कॉस, त्याचं झाले साइन, पण त्याचा पण अँगल झालाय पाय बाय 4 मायनस अल्फा बाय 2, आणि डिवायडेड बाय होल थिंग डिवायडेड बाय जी कॉस स्क्वेअर अल्फा. ऑल राईट. सो इज इक्वल टू, पुन्हा बघा आता, साइन हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही सेम आहेत. सो हे झालं साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर, आणि हे झालं 2 साइन स्क्वेअर. सो u² ला जर बाजूला लिहिलं
तर 2 sin² म्हणजेच असं लिहू शकतो 1 - cos 2 θ, आणि cos 2 θ म्हणजे अँगल होणार π/2 मायनस अल्फा. काय काय लिहितोय बघा, मी इथं काय वापरलेलं आहे, इथं हे वापरलेलं आहे. 1 - cos 2 θ इज इक्वल टू 2 sin²θ. आपल्याकडे हे होतं 2 sin²θ, हे 2, हे साइन आणि हे साइन. त्याच्याऐवजी 1 - cos आणि अँगल डबल करावा लागला. अँगल हा π/4 मायनस अल्फा/2 डबल केला तर π/2 मायनस अल्फा, आणि डिवायडेड बाय जी cos² अल्फा. सो काय होणार आहे सांगा, हे काय होतंय. सो हे झालं, हे बाजूलाच लिहू दे. ठीक आहे, खालच्या स्टेपला लिहू आपण. ठीक आहे, इकडे लिहू आपण. सो u², 1 मायनस, सो 1 - cos 90 - θ इज sin θ. सो इट इज sin अल्फा डिवायडेड बाय जी. आता हे cos² जे आहे ते तुम्ही 1 - sin² लिहू शकता, आणि 1 - sin² ला तुम्ही 1 - sin अल्फा अपॉन 1 + sin अल्फा लिहू शकता. त्यातलं हे एक फॅक्टर काय होणार आहे, कॅन्सल. सो व्हॉट यू अल्टिमेटली गेट, आर मॅक्स इक्वल्स टू u² अपॉन जी इंटू 1 + sin अल्फा. सो अल्टिमेटली हा तुम्हाला रिझल्ट मिळालेला आहे. काय मिळाला रिझल्ट तुम्हाला मॅक्सिमम रेंजचा, तर हा मॅक्सिमम रेंज इज इक्वल टू u² डिवायडेड बाय जी इंटू 1 + sin अल्फा. हा आपला अल्टिमेट रिझल्ट असणार आहे. लक्षात, म्हणजे कंडिशन आली θ इक्वल्स टू π/4 मायनस अल्फा/2, आणि या कंडिशननुसार मॅक्सिमम रेंज मिळाली u² अपॉन जी 1 + sin अल्फा. आणि इथं पुन्हा अल्फा इक्वल टू 0 पुट केलं तर अगेन u²/g तीच कंडिशन मिळणार आहे तुम्हाला, जी तुम्हाला हॉरिझॉन्टल प्रोजेक्शनसाठी मॅक्सिमम रेंजची मिळालेली आहे. सो हेच अनालिसिस, म्हणजे आपण पुन्हा मी रिपीट करतोय, वेगळं काहीही केलेलं नाही. जे प्रत्येक प्रोजेक्टाईल मोशन मध्ये करतोय तेच आत्तापर्यंत करत आलेलो आहे, आणि आपल्याला ह्या गोष्टी मिळत गेलेल्या आहेत. येतंय लक्षात. सो आता सिमिलर अनालिसिस आपल्याला करायचं आहे पुढच्या इन्क्लाइंड प्लेनसाठी. काय आहे बघा ते आता. समजा पुन्हा अगेन वी हॅव सम इन्क्लाइंड प्लेन. ठीक आहे, ओके, ऑल राईट. समजा ह्यानं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला काहीतरी अँगल असेल, व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे, समजा यानं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल अल्फा. आता आपण प्रोजेक्शन स्टडी करतोय, काय प्रोजेक्शन ऑन इन्क्लाइंड प्लेन. तेच स्टडी करतोय, प्रोजेक्शन ऑन इन्क्लाइंड प्लेन डाऊन द प्लेन. कुठं स्टडी करतोय, डाऊन द प्लेन. म्हणजे आता आपला ऑब्जेक्ट इकडे कुठतरी आहे, समजा इथं आहे समजा. लेट्स कॉल दिस पॉइंट काय म्हणूया आपण, ए म्हणू. ए म्हटलेलं का ओ, नाही ओच म्हणू आपण. मगाशी ओ म्हटलं तर आता आपण ओच म्हणू. ठीक आहे, आणि इथून या इन्क्लाइन प्लेन बरोबर काहीतरी असा अँगल करून सॉरी, तुम्ही यू इतक्या व्हेलॉसिटीने ऑब्जेक्ट प्रोजेक्ट केला, आणि हा अँगल थीटा हा तो इन्क्लाइन प्लेन बरोबरचा आहे. मग काय होणार आहे, हा ऑब्जेक्ट तुमचा असा 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 मॅक्सिमम जाणार, आणि समजा इथे येऊन पडला असा. हा पॉइंट समजा तुमचा बी आहे. ठीक आहे. हा, ड्युरिंग दिस मोशन अगेन तुम्हाला पहिल्यांदा काय मार्क करायचे आहेत, एक्स आणि वाय डायरेक्शन. सो ज्या बघा दोन डायरेक्शन कुठले आहेत, एक अलॉंग द प्लेन, दुसरी त्याला परपेंडिक्युलर. अलॉंग द प्लेन म्हणजे प्लेनच्या अलॉंग. ठीक आहे, मग इथून फेकलाय आणि इकडे खाली येत आहे. सो ही खालची जी डायरेक्शन आहे, ही जी कंटिन्यू झालेली आहे, ह्याला आपण डिनोट करू एक्स डायरेक्शन. सो एक्स डायरेक्शन इज अलॉंग द प्लेन. आणि ऑब्व्हियसली जी दुसरी डायरेक्शन असणार आहे, ती दुसरी डायरेक्शन तुमची परपेंडिक्युलर टू प्लेन पाहिजे. आणि ती घेत असताना ओरिजिन हा पॉईंट जनरली कुठला कन्सिडर करतो आपण, पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. सो इथून जी दुसरी डायरेक्शन असणार आहे इकडं, ही जी इन्क्लाइन प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे, त्या डायरेक्शनला म्हणणार मी दिस इज वाय डायरेक्शन. दिस इज वाय डायरेक्शन. येते लक्षात. सो अगेन सेम अनालिसिस, वी आर नॉट गोइंग टू डू एनिथिंग डिफरंट. हा तुमचा जो पॉइंट आहे मॅक्सिमम हाईटचा, की ज्या पॉइंटला गेल्यानंतर वेलॉसिटीची डायरेक्शन अशी अलॉंग एक्स डायरेक्शन असणार आहे, आणि या पॉइंटला पुन्हा
जी हाईट असणार आहे, हाईट मेजर करताना तुम्ही कशी करणार पुन्हा, परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन प्लेन. सो ही जी हाईट असणार आहे ही तुमची असणार आहे, ही मॅक्सिमम हाईट असणार आहे एच, विच इज परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन प्लेन. आणि हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले ओ टू बी, दॅट इज अगेन रेंज. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, जी ला स्प्लिटच करायचं आहे. सो मी जी चे कंपोनंट्स घेतो बघा, इथं जी डिनोट केला मी पहिल्यांदा इकडं. ठीक आहे. हा, हा तुमचा इकडं व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते. हा, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्लेन दाखवायचे आहे, म्हणजे प्रोजेक्शन कंपोनंट्स घ्यायचे आहेत आपल्याला. बघा हे तुमचं इकडं असं, हे तुमचं इन्क्लाइंड प्लेन होतं. ठीक आहे. आणि याला आपण परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये पण दाखव. ठीक आहे. हा, याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये दाखवलेलं आहे आपण. ठीक आहे. इथं मी हॉरिझॉन्टल डायरेक्शन मार्क करून घेतो. या हॉरिझॉन्टल डायरेक्शननं तुमच्या इन्क्लाइन प्लेन बरोबर केलेला अँगल अल्फा आहे. हा 90 मायनस अल्फा, अगेन हा झाला तुमचा अल्फा. सो इकडचा जो कंपोनंट आहे असा, हा इकडं आलेला जो होता, हा असणार आहे तुमचा जी कॉस अल्फा. आणि जो इकडचा कंपोनंट असणार आहे असा असा इकडं, सो हा असणार आहे अगेन जी साइन अल्फा. परत काय काय माहिती आहे, हा सेम यू एक्स इक्वल टू एक्स कंपोनंट नो डाऊट यू कॉस थिटा. आता मी इथं डायरेक्ट लिहिणार आहे सगळं. यू वाय इक्वल्स टू बघा, यू कॉस थिटा हा इकडे येणार असा खाली खाली, आणि तुमची एक्स डायरेक्शन खालीच आहे, म्हणजे हा मी डायरेक्ट लिहितो असा असा इथं डायरेक्शन दाखवतो असा खाली, आणि ही असणार आहे ती डायरेक्शन, त्यामुळे पॉझिटिव्ह घेणार मी. वाय कंपोनंट यू साइन थिटा. यू साइन थिटा कसा आहे बघा, असा वर आहे, तिरका तिरका असा वर, तिरका दाखवतो वर, आणि अलॉंग पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे, सो पॉझिटिव्ह. ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन, ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन तुमचा कंपोनंट कुठला आलाय, जी साइन अल्फा. जी साइन अल्फा, त्याची डायरेक्शन बघा असं इकडं खाली खाली, डाऊन द इन्क्लाइन प्लेन असं खाली आहे. आणि खालची डायरेक्शन ही एक्स ची तुमची पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे, सो इथं येणार आहे तुमचा पॉझिटिव्ह. तो ही नोट डाऊन करण्यासारखी गोष्ट आहे की इथं तुमचं ऍक्सलरेशन एक्स डायरेक्शन मधलं पॉझिटिव्ह आलंय. आणि ऍक्सलरेशन वाय डायरेक्शन जी कॉस अल्फा, जे कुठल्या डायरेक्शन मध्ये असं इकडं इकडं खाली आहे ना असं, म्हणजे वायच्या अपोजिट आहे, म्हणजे हे मात्र काय येणार आहे निगेटिव्ह. सो दिस इज व्हॉट यू हॅव टू डू इन इच प्रोजेक्टाईल मोशन. हे केलात, लाईफ इज डन, सॉर्टेड आहे इथं. मग पुन्हा टाइम ऑफ फ्लाईट फाइंड आउट करा, पुन्हा मॅक्सिमम हाईट फाइंड आउट करा, आणि पुन्हा रेंज फाइंड आउट करा. रेंजची मॅक्सिमम व्हॅल्यू कधी असणार आहे फाइंड आउट करा. सो यू गेट ऑल दिस थिंग्स हिअर ऑल्सो. सो आय डू दिस क्विकली, व्हेरी क्विकली. टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे काय होणार आहे बघा, मी टाइम ऑफ फ्लाईट साठी लिहितो परत. पहिल्यांदा एक्स आणि वाय लिहायला पाहिजे ना. सो डायरेक्ट लिहितो मी, एक्स इक्वल टू काय असणार, यू साइन थिटा. सो असं यू, सॉरी 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 सॉरी, यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर वापरलात तुम्ही, तर यू कॉस थिटा इन टू टी. इथं ऍक्सलरेशन हे एक्स डायरेक्शन मधलं पॉझिटिव्ह आलंय, सो प्लस हाफ जी साइन अल्फा इंटू टी स्क्वेअर. इकडं वाय लिहितो मी, वाय इक्वल्स टू यू साइन थिटा यू टी, इथं मात्र मायनसच आहे, मायनस हाफ जी कॉस अल्फा इंटू टी स्क्वेअर. पुन्हा टाइम ऑफ फ्लाईट साठी काय करायला लागणार आहे, पहिली गोष्ट लिहू ना आपण इथं, लिहू टाइम ऑफ फ्लाईट. टाइम ऑफ फ्लाईट साठी आपल्याला काय करायला लागणार आहे, वाय इक्वल्स टू झिरो यांच्यातला टाइम डिफरन्स. सो वाय इक्वल टू झिरो नुसार जर तुम्ही फाइंड आउट केलं, तर एक टाइम मिळतो तुम्हाला झिरो, और दुसरा टाइम मिळतो तुम्हाला टी इक्वल्स टू, अगेन हेच वरचंच आहे, टू यू साइन थीटा डिवायडेड बाय जी कॉस अल्फा. So this point corresponds to point O, origin, and this non-zero time corresponds to point B, where your y coordinate becomes zero. आणि याच्यावरून यांच्यातला टाइम डिफरन्स म्हणजेच टाइम ऑफ लाईट, तो तुम्हाला फॉर्म्युला पुन्हा मिळतो काय, टी इक्वल्स टू टू यू साइन थिटा अपॉन जी कॉस अल्फा. आणि याला पुन्हा तुम्ही कसं लिहिणार, टू यू परपेंडिक्युलर अपॉन जी परपेंडिक्युलर. सो सेम स्टोरी. ओके. पुन्हा मॅक्सिमम हाईट परत मोजताना परपेंडिक्युलर टू प्लेन, इन्क्लाइन प्लेन मोजणार, की जिथं
वाय असणार आहे तो मॅक्सिमम असणार आहे. वाय मॅक्स साठी तुमचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टी किती असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. आणि याच्यावरून तुम्ही जर एच फाइंड आउट केलं तर एच पुन्हा काय मिळणार आहे तुम्हाला? सेम यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g cos alpha, which is nothing but u perpendicular upon 2g perpendicular. आणि हे ऑब्विसली ऍट टाइम t इक्वल्स टू कॅपिटल T बाय 2च असणार आहे. सो these things does not get changed. This thing does not get changed. So हेच रिझल्ट मिळणार आहेत. फरक कुठं पडलाय तुमचा? इथं पडलाय ना. सो हे आधी मायनस होतं ते प्लस झालंय. सो जे काय फरक पडणाऱ्या गोष्टी आहेत त्या एक्स डायरेक्शन मध्ये आहेत. आणि एक्स डायरेक्शन मध्ये आमची एकच गोष्ट आहे ती म्हणजे रेंज. सो रेंजवर मात्र फरक पडणार आहे. सो लेट्स फाइंड रेंज. सो रेंज आर इक्वल्स टू काय होणार परत? रेंज एक्स, बरोबर, हे डिस्टन्स आहे. पण टाइम इक्वल टू किती? टाइम ऑफ फ्लाईट अवेलेबल असतो ना, O टू बी पर्यंत जाण्यासाठी लागलेला टाइम. पण इथं ऍक्सेलरेशन आहे. त्यामुळे सिम्पली वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन इंटू टाइम ऑफ फ्लाईट करून चालणार नाही, कारण ऍक्सेलरेशन आहे ना. सो जर मी फाइंड आउट केलं यू कॉस थिटा इंटू कॅपिटल टी, पुट करतो पुढच्या स्लाइडला जाऊ ना डिटेलमध्ये, प्लस हाफ जी साइन अल्फा इंटू टी चा स्क्वेअर. सो लेट्स गो टू नेक्स्ट स्लाइड. So therefore, R equals to u cos theta into time of flight 2u sin theta upon g cos alpha. इथं साइन प्लस आहे, प्लस हाफ ऍक्सेलरेशन एक्स डायरेक्शन मध्ये जी साइन अल्फा इंटू टी चा स्क्वेअर 4u² साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय जी स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा. पुन्हा सिम्प्लिफाय करायचं आपल्याला तेच. एक जी कॅन्सल. हे टू सो मागाच्या सारखंच आहे हो हे. देअर फोर आर इक्वल्स टू बघा हे 2u² साइन थिटा डिवायडेड बाय जी कॉस स्क्वेअर अल्फा कॉमन काढलं तर यातलं शिल्लक राहिलेलं आहे कॉस थिटा. कॉस स्क्वेअर केल्यामुळे कॉस अल्फानं मल्टिप्लाय, मध्ये फक्त प्लस आलेला आहे. इकडं साइन थिटा एक शिल्लक आहे इंटू एक साइन अल्फा शिल्लक आहे. सो काय मिळालंय बघा, मगाच्या स्लाइडमध्ये आठवते काय बघा तुम्हाला? मगाच्या स्लाइडमध्ये तुम्हाला इथं अजून एक माग इथं दिसतंय तुम्हाला, इथं कुठं दिसतंय? इथं इथं इथे दिसतंय का? इथं इथं हे काय होतं? साइन मायनस होतं. हे मायनस साइन का आले? कारण का तर तुमच्या इथं एक्स डायरेक्शन मध्ये हे मायनस आले. हे मायनस का आलंय? या मायनस साठी हा कल्प्रिट जो आहे, जो रिस्पॉन्सिबल आहे तो हा आहे. हा 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 कल्प्रिट आहे. ए एक्स इक्वल टू मायनस होता. आणि याच्या पुढच्या स्लाइडमध्ये बघितलं, याच्या पुढच्या स्लाइडमध्ये म्हणजे कुठल्या डाऊन द इन्क्लाइन प्लेन वाल्या बघितलं तर इथं बघा हो, हा जो दिसतोय तुम्हाला, हा हा तुमचा प्लस आहे. प्लस त्याच्यामुळे साईन चेंज झालेला आहे. आणि तेच साईन इथं आपल्याला पुढच्या अनालिसिससाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. बघा आता काय काय होतं बघा. ठीक आहे, याला आपण असं लिहू शकतो. ओप्स. याला आपण कसं लिहू शकतो? 2u² साइन थीटा अपॉन जी कॉस स्क्वेअर अल्फा इंटू कॉस थीटा मायनस अल्फा, आणि इथं प्लस साइन आलेला आहे थीटा मायनस अल्फा. सो हा झाला तुमचा रेंजचा फॉर्म्युला. फक्त तिथं आधी प्लस होतं, इथं फक्त मायनस आलेला आहे. पुन्हा जर बघा मी मॅक्सिमम रेंजचा जर फॉर्म्युला पाहिजे असेल तर फॉर मॅक्सिमम रेंज 2u² अल्फा हे कॉन्स्टंट आहेत. सो पुन्हा साइन थीटा मल्टिप्लाइड बाय कॉस थीटा मायनस अल्फा ह्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे? मॅक्सिमम. आणि याची व्हॅल्यू मॅक्सिमम असण्यासाठी याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा, कारण थीटाच तर एकमेव पॅरामीटर आहे, साइन थीटा. आणि आता ब्रॅकेटमध्ये मी एक्सपांड करूनच लिहितो डायरेक्ट, कॉस थीटा कॉस अल्फा प्लस साइन थीटा साइन अल्फा याचं डेरिव्हेटिव्ह असलं पाहिजे 0. पुन्हा मी याला असं लिहिताना असं लिहितो, सो डी बाय डी थीटा ऑफ साइन थीटा कॉस थीटा एकत्र करून लिहिलं साइन 2 थीटा डिवायडेड बाय 2
इंटू कॉस अल्फा प्लस साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन अल्फा, याचं डेरिव्हेटिव्ह पाहिजे मला 0. काय येणार आहे सांगा? ह्याचं कॉस टू थिटा, टू ला टू कॅन्सल, सो हे झालं कॉस टू थिटा कॉस अल्फा, आणि प्लस ह्याचं डेरिव्हेटिव्ह टू साइन थिटा कॉस थिटा विच इज साइन टू थिटा साइन अल्फा इक्वल टू 0. काय झालं शेवटी? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, कॉस टू थिटा मायनस अल्फा इक्वल्स टू 0. सो याच्यावरून आपल्याला काय मिळालं? याच्यावरून असं मिळालं आपल्याला की हा जो अँगल आहे टू थीटा मायनस अल्फा हा असला पाहिजे π/2. देअर फोर थीटा इक्वल्स टू π/4, आणि हा होणार आहे +α/2, +α/2. सो अल्टिमेटली काय कंडिशन मिळाली बघा तुम्हाला? थीटा जो आहे, म्हणजे जर तुम्हाला इन्क्लाइन प्लेनवर प्रोजेक्शन करताना जर तुम्ही ऑब्जेक्ट हाईट वरून खाली डाऊन द प्लेन जर फेकलात, आणि त्या केसमध्ये जर तुम्हाला मॅक्सिमम रेंज पाहिजे असेल, तर अँगल ऑफ प्रोजेक्शन π/4 +α/2 पाहिजे. याच्या पूर्वीच्या केसमध्ये जर बघितलं तुम्ही, अप द इन्क्लाइन प्लेन फेकत असाल, तर त्या केसमध्ये थीटाची कंडिशन बघायचं मायनस. रिकॉल करा, हे मायनस तिकडं प्लस आलंय. आणखी इथंच रिझल्ट दाखवतो, हा रिझल्ट बघा, इथं प्लस साईन आलेला आहे, हे प्लस साईन, हे प्लस साईन, तिकडं बघा काय येते आता, उलटच यायला पाहिजे. इथं मायनस प्लस आहे, तिकडं प्लस मायनस उलट येणार आहे. करून बघायचं आपल्याला, ते डायरेक्ट ऍक्सेप्ट करायचं नाही आपल्याला. ठीक आहे, सो हा आपला लास्ट एक्सरसाइज असणार आहे या लेक्चर मधला. आपल्याला मॅक्सिमम रेंज फाइंड आउट करायची आहे. सो आपण असं म्हणू शकतो, कसं म्हणू शकतो की आर मॅक्स इज रेंजची व्हॅल्यू ॲट थीटा इक्वल्स टू π/4 प्लस α/2. सो अगेन 2u² अपॉन जी कॉस स्क्वेअर अल्फा साइन थीटा, साइन थीटा इज π/4 प्लस α/2 इंटू कॉस. काय होतं बघा तर कॉस, कॉस मध्ये बघा रेंजचा फॉर्म्युला तुम्हाला काय मिळाला होता? पलीकडेच आहे रेंजचा फॉर्म्युला. रेंजचा फॉर्म्युला इथं बघा काय मिळालेला आहे, कॉस थीटा मायनस अल्फा मिळालेला आहे. सो थीटा मायनस अल्फा वापरा. थीटा मायनस अल्फा म्हणजे काय होणार? हा थीटा तुमचा, यातनं अल्फा जर मायनस केलं तर π/4 मायनस α/2. आता पुन्हा मगाशी केलं तेच करायचं. हा जो अँगल दिसतोय तुम्हाला, याला तुम्ही असं लिहू शकता π/2 मायनस π/4 प्लस α/2. चेक करा, π/2 मायनस π/4 π/4, आणि हे मायनस झालं असतं α/2. अँड देन कॉस ऑफ दिस अँगल, बघा कॉस ऑफ दिस अँगल याचं कन्व्हर्शन झालं असतं मग कशामध्ये? साइन ऑफ अँगल π/4 प्लस α/2. सो मी लिहिलं डायरेक्ट. आता समजा आर मॅक्स इक्वल्स टू काय होणार? 2u² साइन, पहिला अँगल आहे तसा, प्लस α/2 इंटू पुन्हा कॉसचं झालंय साइन, आणि पुन्हा अँगल पण सेम झालाय π/4 प्लस α/2 डिवायडेड बाय जी कॉस स्क्वेअर अल्फा. पुन्हा साइन इंटू साइन, अँगल तर सेम आहे साइन स्क्वेअर, आणि टू टू साइन स्क्वेअरला लिहिलं मी u² इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस डबल अँगल इज अगेन π/2 प्लस अल्फा डिवायडेड बाय जी कॉस स्क्वेअर अल्फा. खुश. हा, परत u² इंटू ब्रॅकेट 1 कॉस 90 प्लस थिटा, 90 प्लस थिटा कॉसचं होणार साइन, आणि कॉसची सेकंड मध्ये व्हॅल्यू असते प्लस, सो दिस बिकम्स 1 प्लस साइन अल्फा. अलाइड अँगल्स ट्रिग्नॉमेट्री. अँड जी ह्या कॉस स्क्वेअरला पुन्हा कसं लिहिणार? असं 1 मायनस साइन अल्फा आणि 1 प्लस साइन अल्फा, कारण साइन स्क्वेअर अल्फा झालं, 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा झाला. सो प्लस वाली टर्म गेली कॅन्सल. देअर फोर आर मॅक्स इक्वल्स टू काय मिळालं? आर मॅक्स इक्वल्स टू u² अपॉन जी इंटू 1 मायनस साइन अल्फा. सो हा आपल्याला मॅक्सिमम रेंजचा फॉर्म्युला इन केस ऑफ प्रोजेक्शन ऑन इन्क्लाइंड प्लेन अँड डाऊन द प्लेन मिळाला. अप द प्लेन मध्ये इथं प्लस साइन मिळालेलं, आणि इथं हे जे प्रिव्हियस स्लाइड मध्ये होतं, हे हा अँगल तिथं मायनस मिळाला होता, इथं त्याच्या एक्झॅक्टली उलट मिळालेलं आहे. मग तेच म्हणतो मी, यातले फॉर्म्युले लक्षात ठेवायचं
काहीच गरज नाहीये. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं की प्रोसेस काय केलेला आहे. सो इन अ नटशेल मी पूर्ण प्रोजेक्टाईल मोशन 4 स्टेटमेंटमध्ये सांगतो. प्रोजेक्टाईल मोशनला तुम्हाला 2 डायरेक्शनमध्ये 2 मोशनमध्ये स्प्लिट करायचं आहे, कारण ही 2D मोशन आहे. एक एक मोशन अलॉंग एक्स डायरेक्शन, दुसरी त्याला परपेंडिक्युलर अलॉंग वाय डायरेक्शन. तुमचं प्रोजेक्टाईल मोशन कुठलीही असू दे, ऑब्जेक्टला प्रोजेक्ट केल्यानंतर त्याच्यावर ऍक्ट होणारं ऍक्सलरेशन हे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनच असतं. मग तुमच्या दिलेल्या प्रॉब्लेमवरून तुमच्या प्रॉब्लेमसाठी ॲप्रोप्राईट एक्स आणि वाय डायरेक्शन चूज करा. त्या आपण चूज करताना कशा चूज करायच्या असतात जनरली, जे तुमचं ज्या प्लेनवर तुम्ही प्रोजेक्टाईल मोशन स्टडी करताय अलॉंग द प्लेन एक डायरेक्शन घ्यायची, जनरली त्याला आपण एक्स डायरेक्शन म्हणतो, आणि दुसरी वाय डायरेक्शन त्याला ऑब्व्हियसली परपॅन्डिक्युलर असणार आहे. तुमचं ऍक्सलरेशन असणारच आहे जी. मग तुम्ही ज्या डायरेक्शन एक्स आणि वाय घेतलेल्या आहेत त्या एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये जी चे कुठले कंपोनंट्स येतात ते नोट डाऊन करा. त्यांना तुम्ही ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन ए एक्स आणि ए वाय ने डिनोट करा. आणि सेपरेट ते कॉन्स्टंट असणार ऑब्व्हियसली, बरोबर. सो सेपरेटली एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये कायनेमॅटिक इक्वेशन्स अप्लाय केलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी, टाइम ऑफ फ्लाईट, मॅक्सिमम हाईट, रेंज वगैरे या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करता येतात. लक्षात. कधी कधी काय विचारतात, कधी कधी असं विचारतात, फक्त जाता हिंट हिंट सांगतो फक्त काही गोष्टी. समजा ही इन्क्लाइन प्लेन आहे आणि समजा इकडून ऑब्जेक्ट आला असा आणि असा, इट स्ट्राईक्स नॉर्मली, म्हणजे इथं त्याची डायरेक्शन अशी नॉर्मली असते. मग जर समजा ही तुमची एक्स डायरेक्शन असेल आणि ही तुमची वाय डायरेक्शन असेल तर स्ट्राईक्स नॉर्मली याचा अर्थ काय होतो, स्ट्राईक्स नॉर्मली म्हणजे तिथं आल्यानंतर एक्स कंपोनंट त्याचा 0 आहे, जी काही व्हेलॉसिटी आहे ती फक्त वाय डायरेक्शन मध्ये किती आहे माहिती नाही. पण जर वेलॉसिटी वाय डायरेक्शन मध्ये असेल तर त्याचा एक्स डायरेक्शन मधला कंपोनंट किती असला पाहिजे, 0. सो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं वापरावी लागेल. किंवा प्रोजेक्ट करताना आता डाऊन द इन्क्लाइन प्लेन प्रोजेक्ट करताना समजा असं केला, हे इन्क्लाइन प्लेन आहे, इथून नॉर्मली प्रोजेक्ट केला असं म्हटलं मी, याला नॉर्मली प्रोजेक्ट केला विथ वेलॉसिटी यू. नॉर्मली म्हणजे अलॉंग वाय डायरेक्शन आहे ना, कारण ही तुमची एक्स डायरेक्शन असते. सो वाय डायरेक्शन मध्ये प्रोजेक्ट केला तर इनिशियल वेलॉसिटीचा एक्स कंपोनंट किती असला पाहिजे, 0. सो या काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला अनालिसिस करताना यूज कराव्या लागणार आहेत. लक्षात. आय होप की तुम्हाला म्हणजे हे प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे तुम्ही असं सेपरेट स्टडी करूच नका की प्रोजेक्टाईल मोशन अलॉंग हॉरिझॉन्टल प्लेन वेगळी, अलॉंग इन्क्लाइन प्लेन वेगळी, अप द इन्क्लाइन प्लेन वेगळी, डाऊन द इन्क्लाइन प्लेन वेगळी. नाही, सगळ्यांचा बेसिक्स सेम आहे. सगळ्यांचं बेसिक सेम आहे आणि याचं बेसिक ऍक्च्युली 1D मोशनमध्ये आहे. 1D मोशनमध्ये पण फॉर्च्युनेटली आपल्या ज्या ऍक्सलरेशन्स आहेत ते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनचेच कंपोनंट असल्यामुळे ते कॉन्स्टंट आहेत आणि त्या कॉन्स्टंटच्या केसमध्ये मग आपल्याला कायनेमॅटिक इक्वेशन्स वापरता येतात. लक्षात. जर ते सुद्धा चेंज झालं असतं तर थोडंसं कॉम्प्लेक्सिटी वाढली असती, पण फॉर्च्युनेटली ते होत नाहीये. त्यामुळे सगळ्या प्रोजेक्टाईल मोशनला सेपरेटली ट्रीट करण्याऐवजी एक बेसिक्स लक्षात घ्या आणि ते जर सगळीकडे अप्लाय करता आलं तर यू आर डन. So this is all about projectile motion. I hope you understand well. So practice this more and more. सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये, कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स मध्ये अप्लाय करताना या पद्धतीनंच अप्लाय करा. ओके. सो याच्यामध्ये आपण 2D मोशनचा पर्टिक्युलर जो एक स्पेशल टाईप आहे प्रोजेक्टाईल तो कव्हर केला. नेक्स्ट लेक्चर ऑनवर्ड्स आपण पुढे जातोय, रिलेटिव्ह मोशन आपण पुढच्या टॉपिकमध्ये डिस्कस करायला सुरू करणार आहे. सो दॅट्स इट अबाउट प्रोजेक्टाईल मोशन. So let's call it off and let's start relative motion from next lecture. Thank you.